नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वास किचनमध्ये। बघतच असाल तुम्ही की आज मी बनवणार आहे भरलेली सिमला मिरची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी 3 सिमला मिरची घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यांची देठं मी अशा प्रकारे काढत आहे। देठ आपण असे वरचेवर काढणार आहोत, जो कडक देठाचा भाग आहे तोच काढायचा आहे। देठ काढून घेतल्यानंतर सिमला मिरची मी मधून कट करणार आहे अशा प्रकारे, आणि त्याच्यानंतर आपण त्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता आपल्याकडे या 6 सिमला मिरचीचे कप रेडी आहेत। आपण त्याच्यामध्ये आता भरायचं सारण तयार करू। सगळ्यात पहिलं तर गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि त्यात 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टीस्पून राई टाकणार आहे। राई चांगली तडतडू द्यायची आहे। त्याचबरोबर मी अर्धा टीस्पून जिरं टाकणार आहे इथे। तर राई आणि जिरं चांगलं तडतडायला द्यायचं। आता पाव चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून मी हिंग टाकणार आहे तेलावरती। आता इथे मी 1 मिरची बारीक चिरून टाकणार आहे, हिरवी मिरची आहे ही, आणि 1 मीडियम साईजचा कांदा, जवळजवळ अर्धा कप होईल इतका मी कांदा घेतला आहे। कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे। कांदा थोडा गुलाबी झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व परत मिक्स करायचं आहे। आता कांदा पण चांगला शिजला आहे आणि आलं लसूण पेस्ट पण आपण 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता त्यात मी चवीपुरता मीठ टाकणार आहे। कांदा चांगला नरम झालेला आहे। आता त्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद टाकणार आहे। 2 टीस्पून रेड काश्मीरी चिली पावडर टाकणार आहे। 1 टीस्पून मी इथे धणे जिरे पावडर टाकणार आहे। धणे जिरे पावडर माझी मिक्स आहे। सर्व मसाले टाकून झाले आहेत। आता आपण व्यवस्थित ते परतून घ्यायचे आहेत। आता मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत आणि ते हातानेच मी मॅश केलेले आहेत, ते आपण टाकायचे आहेत आणि बटाटे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यात आता मी चिमूटभर कसुरी मेथी कुस्करून टाकणार आहे। कसुरी मेथी टाकताना नेहमी कुस्करून टाकायची, म्हणजे तिचा स्वाद खूप छान आहे। आता त्यात मी अर्धा टीस्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा मी आमचूर पावडर टाकणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कढईवरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं आपण मंद गॅसवरती हे मिश्रण शिजू द्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले छानपैकी। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा मिक्स करून व्यवस्थित घेऊया आपण, आणि अशा प्रकारे आपलं सारण म्हणजे जे आपण सिमला मिरचीमध्ये भरणार आहोत ते सारण रेडी आहे। आता आपण ज्या सिमला मिरची कट केलेल्या होत्या अर्ध्या अर्ध्या, त्यामध्ये आता चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने तुम्ही हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। व्यवस्थित आतमध्ये हाताने दाबून भरायचं आहे।
अशा प्रकारे एक एक करून आपण सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या भरून झाल्यात, आता आपण त्या फ्राय करायला ठेवूया। फ्राय करता करता आपल्याला त्या शिजवून पण घ्यायच्या आहे। कढई चांगली गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून तेल टाकूया। तेल गरम झालं आहे, आता आपण त्यामध्ये शिमला मिरची एक एक करून लावून घेऊया। आता शिमला मिरची शिजवण्यासाठी आपण त्यामध्ये वरून 1 टेबलस्पून पाणी थोडं थोडं करून टाकायचं आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं। गॅस लो ठेवायचा आहे। आता साधारण 4 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे। आता आपण त्या उलट्या करून ठेवायच्या आहेत। शिमला मिरची वरची बाजू खाली करायची आहे, म्हणजे मसालाही आतल्या बाजूने व्यवस्थित शिजून येईल। परत आपण मसाल्याची साईड खाली केल्यानंतर परत 5 मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत कढईला, म्हणजे खालून मसाला तेलात चांगला फ्राय होतो। मसाला चांगला फ्राय झाला आहे की नाही चेक करायचं आणि शिमला मिरची टर्न करून घ्यायची। मसाला चांगला शिजला आहे, म्हणजे फ्राय झाला आहे। शिजलेला तर तो होताच ऑलरेडी, पण फ्राय झाला आहे व्यवस्थित। आता आपण पुन्हा शिमला मिरची उलटून ठेवायची आहे। आता तुम्ही बघितलं की शिमला मिरची अजून काही शिजलेली नाही आहे। आता जवळजवळ 10 मिनिटं आपण ती एका साईडने दोन्ही साईडने शिजवून घेतली आहे। पुन्हा आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता शिमला मिरची जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत व्यवस्थित ती शिजवून घ्यायची आहे। शिमला मिरची शिजवण्यासाठी परत मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि लगेच झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे ती पाण्याच्या वाफेवरती चांगली शिजून येते। शिमला मिरची आता शिजलेली आहे। आता तुम्ही बघू शकता ती चांगली साईड्स त्याची नरम झालेले आहे। तर आपली भरलेली शिमला मिरची आता खाण्यासाठी रेडी आहे। ती आता आपण प्लेटवर घेऊया आणि थोडं कोथिंबीर टाकून गार्निश करूया। व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।